22च्या सुरूमध्ये गेला तर एक सिंगल. ऑफ साइडला डिक्लेअर त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी बोर्ड लावलाय. त्याच्यानंतर लेग साइडला आपण पाहिलं तर एक छोटासा फ्लॅग आहे. तिथून जर चेंडू रवाना झाला तर तिथं देखील डिक्लेअर धावा असतील. किरण केनेचा पहिला बॉल, तेज तरार, यष्टीरक्षक बीट. सुरुवातीला आपण पाहिलं तर बॅटर बीट झाला होता, परंतु एक 22च्या सुरूमध्ये धाव नक्कीच येताना पाहायला मिळेल. लेग बॉयच्या सुरूमध्ये एक धाव मात्र ही पूर्ण होताना आपण या ठिकाणी पाहतोय. किरण केने म्हटलं तर एक टेनिस विश्वातील मोठं नाव. रणजित स्पोर्ट कासारवडीलच्या विरोधात मधून खेळताना निश्चितच त्याचा देखील चांगला बोलबाला राहिलाय. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. आणि किरण केने यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खुपरेपाडा हा म्हणजे त्यांचा लहानपणीचा गाव म्हणायला काही हरकत नाहीये, कारण याच गावामध्ये वाढले तसं म्हणायला काही हरकत नाहीये. भरपूर मोठं नातं आहे त्यांचं देखील. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील वेगवान होता, वेगामध्ये बीट केलं होतं, परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू असणार आहे वाईट. वाईट एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाते. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2 धावा. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक ही स्पर्धा आपण पाहतोय. झाडा झुडपामध्ये लपलेलं हे खुपरीपाडा टीमचं मैदान. समोरच आपण पाहिलं तर एक सुंदर सुसज्ज टेकडी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या टेकडीमध्ये आई महामाई देवीचं मंदिर देखील आहे. आणि तिच्या नावानं, तिच्या आशीर्वादानं, तिच्या कृपेनं ही एक मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ही स्पर्धा आपण पाहिली ना तर निश्चितच एक भगवा करंडक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि जो मंडप डेकोरेशन या ठिकाणी पुरस्कृत केलाय त्यांचं देखील आभार मानेन. द ग्रेट मराठाचे संस्थापक आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून हे मात्र संपूर्ण डेकोरेशन या ठिकाणी स्पॉन्सर केलं गेलं आहे. विजयदीप खुपरेपाडा टीमसाठी लाजबाब डेकोरेशन आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकललं होतं. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी येते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 3 या आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील ते म्हणजेच 4 झालेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक तेज तरार बॉल पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय. आज नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं निश्चितच खाल्लं असेल किरणने देखील, ज्या अनुषंगाने या ठिकाणी वेगामध्ये अक्षरशः स्वार झालाय. नाहीतर मग काहीतरी एनर्जी. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्हचा पाहायला मिळाला होता, परंतु कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 3 धावा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय वासुदेवजी घरत साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. गावरायपाडा या ठिकाणी ते बिलॉंग करतायत आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं तर या आई महामाई चषकामध्ये त्यांचं देखील स्वागत असणार आहे. त्यांची देखील लाख मोलाची उपस्थिती या ठिकाणी लाभली गेले. त्यांचं देखील धन्यवाद. आणि निश्चितच आज इन ऍक्शन मध्ये सत्यनारायण स्पोर्ट गावरायपाडा देखील इन ऍक्शन मध्ये टीम पाहायला मिळेल. लोंढे ब्रदर्स, मग विलास लोंढे असतील, विनोद लोंढे असतील, कृष्णा लोंढे असतील, सचिन, एक मंगेश, असे दिग्गज खेळाडू सत्यनारायण स्पोर्ट गावरायपाडा टीम मध्ये देखील पाहायला मिळतात. आणि नुकताच आपण या ठिकाणी पाहिलं तर शुभ आगमन झालेलं आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. उंची जास्त, लांबी कमी. 2 क्षेत्ररक्षक झेल पकडण्यासाठी पुढे आले होते, परंतु त्यांच्या माध्यमातून हा झेल मात्र झालाय ड्रॉप. आणि ओव्हरथ्रो देखील मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिला आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाला गेलाय.
3 धावा या ठिकाणी पलून पूर्ण केले. 3 टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला किरण केनेचं ते पहिलं षटक फक्त राहिलं 3 धावेच. यावेळेस दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोशन उंबरसाडे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केलेत. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता जगदीशनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. यावेळेस हा डॉट बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि बॅटचं अँगल आपण पाहिलं तर थोडस वरून ट्रॅव्हल होताना जरूर पाहिलं. अपटकर बॉल होता पॉइंटच्या दिशेनं, चेंडूला ढकलले. चेंडू ते फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिस्टर के. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 7 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले सचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती तरसावं लागतं. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तरसत असतो तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी तरसावं लागले ते म्हणजेच जय बजरंग स्फोट पालनापाडा टीमला. कुठेतरी धावसंख्येला मात्र आलेख लावावा लागेल. धावसंख्या मात्र वेगाने वाढवावे लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. एवढंच थोडंसं बॅटर आपण पाहिलं तर सप्पल क्रॉस झाले होते परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मंगेशनं, परंतु लेग बाईच्या सुरूमध्ये ही एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8 धावा. जवळजवळ आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील देखील चेंडू टाकून झालेत 5. अजून एक शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 ओव्हरचा हा मॅच आहे आणि 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 24 ते 25 धावा जरी धाव फलकावरती आल्या तरी सुद्धा लढण्यासाठी काहीतरी जरूर पाहायला मिळतंय. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ना तर गोलंदाजीचा दर्जा खूप चांगला राहिलाय पानखंडा स्पोर्ट या टीमचा. सुरुवातीला आपण पाहिलं किरण केनेला, त्याच्यानंतर दुसरं षटक टाकताना पाहिलं रोशन उंबरसाडेला. काय लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 1 बाद 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आई महामाई देवी चषक. चला टीम मीटिंग नाही पानखंडा स्पोर्ट्स टीम. मग अंपायर काहीतरी मग आमच्याकडे हात देतील. टीम मीटिंग टीम मीटिंग एक टीम मीटिंग बस, त्याच्या पुढे टीम मीटिंग नाही. आयोजक सुद्धा आम्हाला नक्कीच हेच सांगतायत, लक्ष असू द्या. न्यू बॅटर इन देवा. देवा ऐसे खिलाड़ी है ना, एंट्री कैसे होती है मालूम है विजय इनकी. टा 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 टा. देवा तो उस तरीके से आए लेकिन अब धमाका 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 उम्मीद है उनसे. क्या धमाका देखने को मिलेगा? मंगेश मैदान के अंदर अभी भी है लेकिन मंगेश का उतना बल्ला अभी भी चला नहीं है. जब मंगेश का बल्ला चलता है तो कैसे लगता है मालूम है? माहिम का हलवा और मंगेश का जलवा देखना हो, बड़ा मजा आता है. गेंदबाजी मार्क. गेंदबाज चूज किया अब करण. ओ उड़ा दिया है, स्टंप को उखाड़ दिया है और चलता किया बल्लेबाज को पैवेलियन की ओर. पहली गेंद पे बड़ा वाला झटका जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाड़ टीम को दिया है. थैंक यू डीजे. कहीं ना कहीं ऐसे जैसे कि मानो अब नजर सी लग गई इस पारी को. नजर उतारनी पड़ेगी लेकिन नजर उतारने के भी अलग अलग तरीके हैं. नींबू मिर्ची से काम नहीं चलने वाला. अब ये नजर उतारने का अनोखा तरीका अपनाना होगा. कहीं ना कहीं बल्ले से अब नजर उतारनी पड़ेगी.
यानी कि बल्ला तेज चलाना होगा। अब कौन बल्ला तेज चलाएगा, देखने वाली भी होगी बात। शैलेश आए हैं अपनी टीम के लिए, क्या बड़ा वाला योगदान देंगे। अब तक का जो बड़े हिट बोलते हैं ना उसे, चौके और छक्के अब तक इस पारी में ज़्यादा देखने को नहीं मिली है। और बाबूशाह हमेशा कहते हैं कि मेहंदी रंग जाती है सूख जाने के बाद, लेकिन बल्लेबाज सिक्सर चौके कब लगाएंगे, क्या ओवर खत्म होने के बाद, देखने वाली होगी बात। चलो देखते हैं। ये गेंद जड़ में डाली है, अंपायर ने सिग्नल दिया है, यानी कि ट्रेन जा रही थी लेकिन सिग्नल अब आया है। सिग्नल आया है तो यहाँ पे खतरा है, और खतरा बल्लेबाज के लिए, शैलेश के लिए, और जाना पड़ेगा उनको हताश निराश मन से पॅव्हलियन की ओर। विकेट डाउन होता हुआ बड़ा वाला झटका और लगता हुआ। मी काल हो आराय दिलो तू दिसला सुट नाही कोडा जातील कोडा काल। अरे काल काय झाला माहित काय आया झगडे फार तर बकऱ्याशी जातील होतो ते मंगा रे, तर मंगा बकऱ्या चारून आणली ना, गोठ्यात सुट्टी हेच बांधून ठेवली काय डीजे महेंद्र पवार विचार काय माहित आज त्यांचा। मला वाटते घरी बकऱ्या सोडून आलेत, त्यांच्या आठवण झाली वाटते, बांधायचे आहेत, जातील थोड्या वेळाने बांधायला। आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत। आज आपण पाहिलं तर या स्पर्धेचा फायनल डे, आणि थोडंसं नक्कीच मनोरंजन म्हणून थोडा अनोखा अंदाज आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन याचा प्रयत्न केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून। नक्कीच आपण पाहिलं थोडासा बॅकफुटला अगदी सहज फटका खेळला गेला होता, फक्त दिशा दिली होती चेंडूला। नक्कीच आपण पाहतोय सन्मान्य पाहुण्यांचा इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे। नक्कीच सन्माननीय विवेक साहेबांचं इथे शुभागमन झालंय, राजावलीतून बिलॉंग करतायत, आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। स्ट्राइक एंडकडे देवासारखा धावून येईल का, यावं तर लागेल। बॅट तर विरवली आहे, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये, इथून डॉट चेंडू पाहायला मिळतोय। आणि जसं उल्लेख करतो होतो ना की नजर लागली आहे, आणि हो नजरच लागली आहे, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं 9 धावा 3 विकेट, चेंडू फेकून झालेत 4। शॉर्ट पिच वेळेला पाहिला आपण, खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तो चेंडू थांबला असेल तर मग तुम्हाला काही मिळणार नाहीये। जर पडद्याच्या मागे गेला तर तुम्हाला धावा कंप्लीट करायचे आहेत। हा डेफिनेटली, की कारण की मैदानाच्या आतमध्ये चेंडू थांबतोय तर तुम्हाला धावा पळून पूर्ण करायच्या आहेत, आणि पंचांनी नक्कीच मॅच सुरू होण्यापूर्वी ही सूचना सुद्धा दिली होती, जर पडद्याच्या मागे चेंडू जाते तर तुम्हाला धावा मिळतील। शेवटचा चेंडू असेल आता या इनिंगचा। यावेळेला फटका हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, चांगला झेल पकडला जातो। थोडस त्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर आउटफील्ड थोडीशी खराब आहे, परंतु तिथे जजमेंट नक्कीच व्यवस्थित दाखवलं गेलं, व्यवस्थित चेंडूवर नजर ठेवली गेली, आणि अंतिमच्या क्षणाला मात्र चेंडूला कलेक्ट देखील केलं गेलं, आणि आपण पाहिलं तर मग विकेट मिळाली शेवटच्या बॉलवर देवाची। तुळशीराम यांचा भरपूर चांगला कॅच पाहायला मिळाला। 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय, आणि पाहिलं पण तर टार्गेट आहे 10 धाव्यांचं। आपण पाहिलं तर भरपूर कमी टार्गेट आपल्याला पाहायला मिळते, परंतु हे टार्गेट आहे ना नक्कीच पूर्ण करण्याचा दुसऱ्या बाजूने माणसाने हेतू दर्शवला देखील जाईल, पण कशा परीने पाहणार आहोत आपण। दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय हितेश दादा पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालं। राकेश दादा गोवार यांचे अगदी जीवलग मित्र आहेत, आणि हितेश दादांना विनंती करतोय, हितेश दादा आपण या मंचावर येऊन विराजमान व्हा, तुम्हाला ही नम्र विनंती करतोय। टॉसची वेळ झाली आहे, आणि मंचावरून हितेश दादांना विनंती करतोय मी की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करा। हितेश दादा या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। राकेश दादा गोवार यांचे जीवलग मित्र या हितेश दादा, आपल्या शुभ हस्ते टॉस सुद्धा देखील केला जाईल। चला टॉस साठी यायचं आहे टीम जांबिका स्पोर्ट कर्नालपाडा आणि त्यांचा समवेत पाहणार आहोत साई इलेव्हन डोंगरीपाडा, या दोन संघामध्ये टॉस मात्र केला जाईल।
चला हितेश दादांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातो. एका बाजूने टॉस वरती आहे खोपरकर बॉय, दुसऱ्या बाजूने आहे विजयदीप स्पोर्ट. खोपरकर बॉय जसा कॉल आलाय परंतु येते या ठिकाणी विजयदीप स्पोर्ट. टॉसचा निकाल आपण पाहिला तर जम्पिका स्पोर्ट कर्नाटक टीमच्या बाजूला. दादांना विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकला या ठिकाणी जम्पिका स्पोर्ट कर्नाटक टीमनं डिसिजन काय असणार आहे? शतरक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. 3 ओव्हरचा मॅच आहे. समोरच्या संघाला किती धावांच्या अंतर रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 40 पर्यंत. एकंदर या ठिकाणी आलं हे भगवं वातावरण पाहिलं आणि निश्चितच कसं वाटलं? खूप छान आहे. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं? फलंदाजी. यावेळेस फलंदाजी करणार आहात. काय तयारी केली आई महामाई देवी चषकाची? केलेली आहे तयारी. प्रकाश फॉर्म मध्ये आहे, जरा फॉर्म मध्ये आहे, त्याच्याकडनं चांगला खेळ होईल. हो होईल, नक्कीच होईल. सुरुवातीला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना साधारणतः 3 ओव्हरमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 35 पर्यंत जायचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर हे होते 2 कर्णधार, त्याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या या ठिकाणी. तर मित्रांनो, टॉस पासून न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर जम्पिका स्पोर्ट कर्नाटक टीमच्या बाजूने लागलाय. त्यानं स्वीकारला आहे क्षेत्ररक्षण. बॅटिंग करावी लागेल साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाला. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयश्री डुकले. थँक्यू. सन्माननीय विष्णूजी लोटेकर साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालं. वेलकम, मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल विष्णूजी लोटेकर साहेब. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. वही आपण मॅचच्या दिशेने. संदीप स्ट्रायकर यांकडे शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, परंतु हा पुल मात्र आपण पाहिलं अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय आणि विकेट डाऊन. हात धरला माझा हात धरला, मनीच्या हात धरला, हात धरला माझा हात धरला, मनीच्या हात धरला. थँक्यू डीजे. पहिला बॉल आपण पाहिला फेस करत असताना थोडा बाकपुटला गेले होते. लेग कटर चेंडू होता देवा यांचा आणि जागा पडून मात्र हा शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे प्रॉपर आपण बघितलं तर टायमिंग झालं होतं, थोडी ताकद कमी पडली आणि थोडं एलिव्हेशन मित्र म्हणेन नक्कीच त्यांना व्यवस्थित देता आलं नाही आणि त्यामुळे हा फटका फसला गेला. उशिरा आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला जो सामना आपण पाहतोय पानखंडा स्पोर्ट्स ए ओवळा विभाग म्हणजे ठाणे विभागातील संघ. फिल्डिंग करणारा संघ आपण पाहिलं तर जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक अगदी 48च्या जवळ म्हणजेच हा पालनापाडा. आणि या 2 संघांच्या दरम्यान आपण पाहतोय ही लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न केला होता देवा. लेफ्ट आर्मने गोलंदाजी केली जाते आणि कटर गोलंदाजी आपल्याला हाताळताना पाहायला मिळतात. भरपूर आपण बघितलं तर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, परंतु ज्या 10 धावा आहेत ना मित्र म्हणून थोड्या कमी आहेत. बॅकफुटला जाऊन न खेळण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार. कदाचित आपण पाहिलं की नक्कीच ज्या टोटल आपण पाहिलं तर थोडं कमी आहे. म्हणजेच आपण बघितलं ना की या मॅचला तितकं इझी आपण घेऊ शकत नाहीये जितकं आपण समजतोय, कारण की तो इझी मॅच कधी कठीण होईल ना मग पानखंडा संघाला सुद्धा मग त्या अडचणीची मात्र नंतर जाणीव होईल. यावेळेला पाहिलं आपण तर हा थोडा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा मात्र इशारा येतोय. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल. एक्स्ट्रा रन्सने आपण पाहिले तर मग टीमच्या टोटलमध्ये पुढे सरकले 2 या आकड्यावर. शॉर्ट पिच होता, याला खेळलाय मात्र व्यवस्थित बॅटवर खेळलाय आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्याने पाठवून दिले. चौकार आलाय. या चौकाराने टीमची टोटल पाहिली आपण 6 या आकड्यावर पोहोचली आहे. थँक्यू. कदाचित वाटलं होतं की आज जास्त जास्त आपल्याला रोमहर्षक मुकाबले जरूर पाहायला मिळतील, परंतु सध्या फर्स्ट राऊंडमध्ये आपण बघितलं की 1 साइड मुकाबले पाहायला मिळतात, परंतु त्यानंतर जबरदस्त पाठची कडा आहे इथे आपण पाहिला तर लॉंग स्टॉप तिथे चेंडू अडला जातोय, कारण की नक्कीच ब्लॅक पडदा आहे तिथे आणि तिथे 1 धाव मात्र अगदी सहज मिळेल. टीमची टोटल आपण पाहिली 1 ने पुढे सरकली जाते.
7 या आकड्यावर आता 3 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 3. ही अपेक्षा भरपूर होत्या या मॅच मध्ये की भरपूर चांगलं मित्र म्हणेन कदाचित क्रिकेट पाहायला मिळेल प्रेक्षकांना, परंतु तसं काही ती मेजवानी नाही मिळाली आहे. मेजवानी नक्कीच मिळवायची असेल ना तर मग जवळजवळ हा जो पूर्ण दिवस आहे, परंतु फर्स्ट राऊंडमध्ये हा वन साईडवाला मुकाबला होताना पाहायला मिळतोय. जयेश, या ठिकाणी आपण पाहिलं तर आई महामाई देवी चषकाला मात्र आर्थिक सहकार्य लाभले गेले विष्णू लोटेकर यांच्याकडनं निश्चितच रोख रक्कम 2,500 रुपयाचं सहकार्य लाभले गेले, त्यांचा देखील धन्यवाद आभार व्यक्त करतोय. डेफिनेटली आपण पाहिलं प्रत्येकाने योगदान मात्र दिले, फुल नव्हे परंतु फुलाची पाकळी, आणि ही नक्कीच आर्थिक मात्र मदत आणि आर्थिक सहकार्य प्रत्येक व्यक्तीने मात्र आपण पाहिलं या स्पर्धेला दिलंय. त्यामुळेच आपण पाहतोय ना की आई महामाई देवी चषक आपण पाहिले एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण स्पर्धकांपर्यंत घेऊन आलो, नक्कीच सगळ्यांपर्यंत घेऊन आलेत आणि नक्कीच सगळ्यांनी चांगलं कार्य केलंय. शॉर्ट पिच यावेळेला चेंडूला खेळला जातोय, हवेत उडवलाय, परंतु पाहावं लागेल काय घडलं जातंय. तिथे विकेट मात्र डाऊन झालाय. इथे आपण पाहिलं तर नुकसान झालंय विकेटचा, परंतु सामना जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना तर गरज आहे इथून जवळजवळ पाहिली आहे तर 3 धाव्यांची, परंतु त्या 3 धावा अगदी सहज सुद्धा होऊ शकतात. परंतु पानखंडा स्पोर्ट्स संघ आपण पाहिलं तर नक्कीच काहीतरी आज एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करतोय, कारण की काही सुरुवातीला आपण बघितलं की ओपनिंग जोडी थोडी वेगळी पाहायला मिळाली जी रेग्युलर नसती आहे, परंतु नक्कीच आपण पाहू शकतो की या मॅचला त्याने इझिली घेतलंय. आणि थोडं आपण पाहिलं तर मग ही मॅच जे खेळाडू आहेत ना बाकीचे त्यांना सुद्धा चान्स दिला जातोय, ज्यामध्ये आतापर्यंत आपण संदीपला देखील पाहिलं होतं ॲज अ ओपनिंगला, संतोषला देखील पाहिलं होतं. जो बॅटर इन झाले आता यावेळी लाडवा बॅटना फटका खेळलाय, 1 धाव मात्र मिळेल. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडते 8. 2 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्टाईलिश अंदाजामध्ये खेळलाय, परंतु आपण पाहिलं इथे नक्कीच संधी होती अशी नाही तर तशी निर्माण केले, पण पाहावं लागेल आता तिसऱ्या अंपायर कडे आता वळूया. इतकं आपण बघितलं इथे टेन्शनवाला नक्कीच मित्र म्हणून काम नसेल, कारण की जेव्हा क्रिटिकल कंडिशन असते ना, जेव्हा मॅच आपण पाहिली रंगतदार असते ना तेव्हा मात्र टेन्शन असतंय, परंतु मित्र म्हणेन इथे की मजबूत स्थिती आहे पानखंडा संघाची, कारण की त्यांना नक्की जर इथे विकेट जरी आली ना तरी त्यांना तितका जास्त त्याचा पश्चाताप होणार नाहीये. आणि डिसिजन आहे नॉट आउट. यस डेफिनेटली मॅच जिंकली आहे आणि त्या 2 धावा होत्या त्या कंप्लीट केल्या आणि अशा तऱ्हेने सामना आपण पाहिला तर जिंकला गेला आहे पानखंडा संघाला. कारण की देवा यांचा प्रयत्न होता, आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिला गेला, नक्कीच चांगला प्रयत्न केला होता, परंतु जोपर्यंत बॅट इन झाली होती तोपर्यंत आपण पाहिलं की मात्र आपण पाहिलं की बॉल हा मात्र एस्टर्नवर लागला, परंतु थोडासा उशिरा नाही. आणि आपण पाहतोय आपण जाऊया